300 रुपये डझनने तुम्हाला आंबा मिळेल. जे आहे ते जे फसवणारे फसवतील. तुम्ही आपला देवगडचा हापूस म्हणून पण आंबा घ्याल. बघा आंबा बघा केवढा. हे विकणारे आहेत, डीलर आहेत, ते स्वतः फसतात. इकडे म्हणजे सगळ्या प्रकारचे आंबे तुम्हाला बघायला मिळतात. इकडे आला तर तुम्हाला पण ते. आणि आता 1 डझन आंबे घेतले. ही साऊथ आफ्रिकन सफरचंद आहेत. म्हणजे रेटमध्ये पण फरक मिळतो, पण क्वालिटीमध्ये पण फरक असणार. 1 पीस मिळत आहे. साईज वाला है, आधा किलो का. याच्यामध्ये लिहिलेलं आहे ओजी देवगड असं सांगतात, ओरिजिनल देवगड. सुरुवातीलाच आपल्याला हापूस आंबा दिसला. कल्याणचा APMC फ्रूट मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतं आहे ते आहे कल्याणच्या APMCचं फ्रूट मार्केट, म्हणजे APMC फळ मार्केट कल्याणचं. आणि आज आपण तिथेच आलो आहोत. सकाळचे 11:30-12 वाजता आलेत आणि 12 वाजता आपण आलो त्या फळ मार्केटला. तशी फळ मार्केट आता वाशीला वगैरे जातो ते दिवसभर चालू असतात. होपसो की हे पण दिवसभर चालू असतात. तर मला एक्झॅक्टली टायमिंग याचं काय माहीत नाही, ते मी तुम्हाला आता एक्सप्लोर करताना सांगेनच. टायमिंग पण सांगेन आणि ॲड्रेस पण तुम्हाला कळेलच, किंवा सोपं आहे ॲड्रेस. तर काय, कल्याणचं APMC फ्रूट मार्केट. म्हणजे इथे सगळं आजूबाजूला भाजी मार्केट पण आहे, कांदा मार्केट पण आहे, बाकी तुम्हाला फुल मार्केट पण आहे. सर्व APMCचं मार्केट्स आहे तिथे. आणि तिकडेच आहे बाजूला जरा पुढे गेलात का पत्री फुल सुरू होतो. पाठीमागे दूध नाका आहे. आणि आपण कल्याण कोणगावचा तो ब्रिज क्रॉस केला ना खाडीचा, ते त्यानंतर समजा तुम्ही ठाण्यावरनं वगैरे येत आहे किंवा भिवंडीवरनं येतं तर ब्रिज क्रॉस केला तर तिकडनं राईट मारायचा. लगेच तो राईट आहे ना तिकडे मारलात सरळ आलात की तुम्हाला एक 2-4 मिनटामध्ये, हार्डली 5 मिनटामध्ये गाडी असेल तर तुम्ही या मार्केटला येऊन जाता. आणि रोडवरतीच आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. तर ठीक आहे, आता सकाळचे 11:30 वाजलेत. तर बघूया आता फळ मार्केटमध्ये मेनली तर आंबे बघायचे आहेत आपल्याला. इथे हापूस कोणते कोणते आहेत आणि कसे आहेत, काय रेटने आहेत. हापूस आंबा सोबत बाकीचे काय फळं दिसत आहेत का ते सर्व आपण चेक करणार आहोत. तर चला आता जास्त वेळ नको घालूया, कारण लेट झाला आपल्याला पण. तर आपण जाऊया आणि फळ मार्केट एक्सप्लोर करूया. हे कल्याणचं आहे फळ मार्केट, कल्याण APMCचं फळ मार्केट. अकेला जाऊया. बघा हे आहे कल्याणचं फळ मार्केट. आणि सुरुवातीला दिसतं आपलं कलिंगड. हे कसं आहे कलिंगड दादा? 15 रुपये किलो कलिंगड आहे. हे सर्व सेम रेट आहे, कुठले पण घ्या. 15 रुपये किलो कलिंगड. इकडे आहेत आंबे. देवगड आहे, रत्नागिरी आहे. बघा हा रत्नागिरी आहे हापूस. आणि साईज बघा रत्नागिरी हापूसची. सुरुवातीलाच आपल्याला हापूस आंबा दिसलेला रत्नागिरीचा. आणि कसा डझन आहे दादा? 2700 रुपये. किती डझन आहे त्याच्यामध्ये? बघा 5 डझनची पेटी आहे 2700 रुपयाला. म्हणजे ऑलमोस्ट 550 रुपये डझनने तुम्हाला ही पेटी मिळेल. पण पूर्ण 5 डझनची पेटी घ्यायला लागेल. आणि त्याच्या बाजूलाचा तो देवगडचा हापूस. हा बघा देवगड हापूस. आणि फळाची साईज बघा केवढी आहे. हा कसा दादा? 2600 रुपये. वही सेम 5 डझन. हा बघा ही 4 डझनची पेटी आहे देवगडची. ही 2600 रुपयाला. म्हणजे ही तुम्हाला 650 ते 675 रुपये डझनने मिळेल. पण पूर्ण पेटी 4 डझनची घ्यायला लागेल. आणि हा कुठला आंबा आहे दादा? हा बघा हा लालबाग आंबा आहे. आणि कसा आहे? बघा 80 रुपये किलो आहे. हा तुम्हाला किलोमध्ये मिळेल लालबागचा आंबा. आणि इकडे डाळिंब पण आहे. कसं किलो डाळिंब? बघा 120 रुपये किलो डाळिंब आहे. आणि कुठली डाळिंब आहे ते दादा? बघा राजस्थानची डाळिंब आहेत. 120 रुपये किलो. पण तुम्हाला कमीत कमी 10 किलो घ्यायला लागेल. आणि हा कोणता आंबा? आणि हा बघा छोटा साईज आहे रत्नागिरी हापूस. कसा डझन आहे? 600 रुपये. 1 डझन मिळेल का? हे बघा हा तुम्हाला डझनमध्ये मिळेल. 600 रुपये डझनने आहे आंबा. आणि साईज बघा केवढी आहे. बघा हा पण रत्नागिरीचा हापूस आहे. आणि हे बघा हे देवगडचे हापूस आहेत इथे पण. आणि हे सगळे देवगड आहेत, ज्यामध्ये कुठलेही मिक्स नसे सांगतात दादा. हा पूर्ण देवगड आहे. हे बी देवगडी आहे ना? बघा सगळे देवगड आहेत. ओजी देवगड असं सांगतात, ओरिजिनल देवगड. आणि हा बघा आंबा बघून तर एकदम म्हणजे जिभेला पाणी सुटेल असं आहे. आणि कसा डझन आहे दादा? इसका रेट है 2800 रुपये. कितना डझन का पेटी आहे? हे बघा 5 डझनची पेटी आहे 2800 रुपयाला. म्हणजे तुम्हाला ही बघा, हे बघा ही पर्ची पण याच्या आतमध्ये. पर्ची पण भेटली आहे लगेच आपल्याला, काढून दाखवली दादाने. हे बघा. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे का काय? विशाल विनायक गिरकर देवगड. हे बघा देवगड लिहिलेलं आहे. APMC वाशी नवी मुंबई. हे वाशीला आहे क्या? हे बघा हे वाशीला येऊन तिथनं इकडे आलेले आहेत त्या मार्केटमध्ये. आणि 2800 रुपयाला 5 डझनची पेटी आहे. म्हणजे 600 रुपयापेक्षा पण कमी रेटमध्ये तुम्हाला मिळतो आहे. आणि साईज बघा आंब्याची केवढी आहे. आणि हा छोटा साईजवाला
हे बघा हे 2600 रुपयाला तुम्हाला 5.5 डझन आंबे मिळतील, पण साईज बघा छोटी आहे. थोडंसं 100-200 रुपयाचा फरक होतो, प्लस क्वांटिटीमध्ये पण फरक होतो. हे 5 डझन आहेत, साईज बघा केवढी, आणि हे 5.5 डझन आहेत आंबे. आणि तिकडे पण मीडियम साईज पण आहे. हे बघा इकडे हे कसा डझन आहे दादा? आणि बघा हा पण देवगडचाच हापूस आहे आणि अजून पूर्ण पिकलेला नाही आहे, पूर्ण पिवळा नाही झाला आहे, पिकतो आहे हळूहळू. आणि साईज बघा ही मीडियम साईज आहे आणि ही तुम्हाला 2500 रुपयाला 5.5 ते 6 डझन मिळेल साईजप्रमाणे. जसं आता ह्याच्यामध्ये 5.5 डझन असतील तर ह्याच्यामध्ये 6 डझन असतील. रेट तोच राहील 2500 रुपये. ड्रैगन 70 बघा हे ड्रॅगन आहे आणि 70 रुपये एक पीस. बघा एक पीस, अरे एक पीस मिळत आहे. ये साइज वाला है, हाँ आधा किलो का एक साइज. हे बघा अर्धा किलोची साईज आहे, 70 रुपयाला आहे एक पीस. हे बघा आणि तुम्हाला एक पीस पण मिळेल इथे. इकडे बॉक्समध्ये पण मिळेल आणि असं घेतलं तर एक पीस पण मिळेल. आणि 1300 रुपयाला 20 पीस मिळतील तुम्हाला ड्रॅगनचे. बघा म्हणजे ते होलसेलमध्ये, आणि सिंगल घेतला तर तुम्हाला 70 रुपयाला एक पीस. आणि बघा मार्केटमध्ये पपई आहे 20 रुपये किलो. कोणती पण पपई घ्या, 20 रुपये किलोने आहे पपई. आणि इकडे आहे टरबूज. टरबूज कसा किलो आहे? ये वाला 15. हा 15 रुपये आहे टरबूज आणि हा 10 रुपये किलोने आहे टरबूज. आणि तुम्हाला कमीत कमी 10 किलो तर हे टरबूज घ्यायला लागतील, म्हणजे हे 100 रुपयाचे पडतील तुम्हाला. हे 200 रुपयाचे पडतील, सॉरी 150 रुपयाचे पडतील 10 किलो. आणि हे बघा हे पट्टेवाले टरबूज 15 रुपये किलो. आणि पपई कशी आहे दादा? हे बघा पपई आहे 20 रुपये किलो. आणि बाहेर कलिंगड आहे. कलिंगड आपका ही आहे कसं आहे? आणि हे बघा इथे कलिंगड आहे 15 रुपये किलो. कोणतेही कलिंगड घ्या 15 रुपये किलो. आणि इकडे कलिंगड आहे, हे आहे 16 रुपये किलो कलिंगड. हे बघा हे. आणि हे आहेत ते 20 रुपये किलो कलिंगड आहेत, 20 रुपये किलो. म्हणजे रेटमध्ये पण फरक मिळतो, पण क्वालिटीमध्ये पण फरक असणार. हे सर्व 20 रुपये किलोवाले कलिंगड आहेत. आणि चिकू कसे आहे दादा? 60 रुपये किलो, लेकिन 10 किलो लेना पडेगा पूरा. बघा 60 रुपये किलो चिकू आहे. चिकू वास्त मस्त येतो चिकूचं, त्यामुळे मस्त गोड असतील. पण पूर्ण तुम्हाला 10 किलोचा हा बॉक्स घ्यायला लागेल, म्हणजे हा क्रेट दिसतोय तो. आणि इकडे पण आंबे आहे. ते कुठले दादा आंबे? देवगड आहे की रत्नागिरी आहे? बघा हा रत्नागिरी आहे. आणि ही कशी पेटी आहे दादा? आणि मस्त 2400 रुपये. कितना डझन आहे? बघा आणि काय जबरदस्त पिकलं आहे आंबा ना, मस्त बघा दिसतोय बघा कसा. साईज छोटी आहे, पण ही 8 डझनची पेटी आहे आणि 2400 रुपयाला, म्हणजे 300 रुपये डझनने तुम्हाला आंबा मिळेल ह्या साईजचा. आणि बाजूला आहे तो देवगड आहे. हा कसा डझन आहे? हा कसा पेटी आहे? कितना डझन आहे? हे बघा ही 5 डझनची पेटी आहे. साईज बघा आंब्याची. आणि 5 डझनची पेटी तुम्हाला 3200 रुपयाला मिळेल, 3200 रुपये. आणि हा आहे देवगडचा हापूस. आणि इकडे आपल्याला दिसत आहे सफरचंद. आणि ही साऊथ आफ्रिकन सफरचंद आहेत. हे कसं किलो आहे दादा? हे बघा 3500 रुपयाला 18 डझन, म्हणजे ऑलमोस्ट 200 रुपये किलोने पडतात. पण तुम्हाला पूर्ण बॉक्स घ्यायला लागेल. आणि हे साऊथ आफ्रिकन सफरचंद आहे. आणि ही वजनाला पण थोडी हलकी आहे, म्हणजे आपली इंडियन ॲपलपेक्षा नाही बरीच हलकी आहेत वजनाला. आणि ही 200 रुपये किलोने तुम्हाला मिळतील, पण 18 किलोची पूर्ण ही पेटी घ्यायला लागेल. ओरिजिनल पायरी देवगड. आणि हा बघा हा पायरी आंबा आहे. आणि देवगडचा पायरी आंबा आहे, म्हणजे देवगडचा हापूस नाही, देवगडचा पायरी आहे. आणि बघा पिकून एकदम पिवळा नाही होता, असा होता बघा, आता पिकायला लागला आहे. आणि ही 5.5 डझनची पेटी आहे. हे कैसा बोला पेटी आहे? कैसा बोला? 2600 का है, 5.5 देवगड का पायरी. 2600 रुपये 5.5 डझनची पेटी. आणि हा देवगडचा पायरी आंबा, म्हणजे हापूससोबत पायरी आंबा पण. 300 ग्रामचा. हे बघा इथे. आणि आता 1 डझन आंबे घेतलेत ह्या दादांनी. आणि 1 डझन मिळत आहेत तुम्हाला. आणि हे 750 रुपयाच्या रेटने मिळाले आहेत 1 डझन. आणि 250 ते 300 ग्रामचं फळ आहे, म्हणजे 250 ते 300 ग्राम भरेल एवढं वजन आहे एका आंब्याचं. आणि 750 रुपये डझनने. आणि 1 डझन मिळतो आहे आंबा. आणि कलिंगड कसं आहे मित्र? 16 रुपये. बघा 16 रुपये किलो कलिंगड आहे. कोणतं पण घ्या, ते पण 16, हे पण 16 ना, कोणतं पण घ्या 16 रुपये किलो. आणि इकडे चिकू आहे. आणि हे पूर्ण चिकूचंच गोडाऊन आहे, सगळे चिकूच आहे तिकडे. आणि हे चिकू आहेत 50 रुपये किलो. पण ते जसं सांगितलं तसं पूर्ण 10 किलोचं क्रेट घ्या, कारण हे होलसेलवालं आहे सर्व. 50 रुपये किलो चिकू. आणि हे बघा हे राजस्थानी डाळिंब आहेत 90 रुपये किलो. पण तेच तुम्हाला पूर्ण क्रेट घ्यायला लागेल. तो जवळजवळ 20 किलोचा क्रेट असेल हा पूर्ण.
इकडे बघा, इकडे हापूस सोबत, हे देवगडचा हापूस आहे, सोबत हा बदामी आंबा पण आहे. आणि बदामी आहे तुमचा 80 रुपये किलो. आणि हा पूर्ण 20 किलोचा क्रेड तुम्हाला घ्यायला लागेल. 80 रुपये किलोने मिळेल तुम्हाला बदामी आंबा. आणि इकडे आला तर तुम्हाला पण पूर्ण क्रेड हा 20 किलोचा. तुम्ही 2-4 फॅमिली येऊन एकत्र येऊन घेऊ शकता ते 4-4 किलो. बघा हे 70 रुपये किलो. हां बघा, सॉरी 70 रुपये किलो, मी 80 रुपये बोलवतो कारण 80 रुपये आहे दशेरी. हा दशेरी 80 रुपये किलो आहे. आणि हा 70 रुपये बदामी. आणि हे सगळे 20-20 किलोचा क्रेड आहे. तुम्हाला तेवढं घ्यावंच लागेल 20 किलोचा क्रेड. आणि हा बघा, हा केसर आंबा आहे, हा 140 रुपये किलो हा केसर. बघा इकडे म्हणजे सगळ्या प्रकारचे आंबे तुम्हाला बघायला मिळतात त्यांच्या मार्केट, म्हणजे इकडे या गाड्यामध्ये L13. तुम्ही जर APMC फ्रूट मार्केटला आलात L13ला, तर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचे फळं तर फळं बघा, द्राक्ष, मोसंबी, तिकडे तुमचं कलिंगड वगैरे सगळं, पण सोबत आंबे पण वेगवेगळ्या प्रकारचे घ्यायला तुम्हाला यायचं असतं तर एकाच ठिकाणी बघायचे असतं तर इकडे या तुम्ही. L13मध्ये बघा, L13 सगळ्या प्रकारचे आंबे आहेत इकडे. आणि द्राक्ष कसे आहेत? 10 किलो 700. बघा 10 किलो 700 रुपये, म्हणजे 70 रुपये किलो द्राक्षे. होलसेल रेट आहे, 10 किलो घ्यायला लागतील 700 रुपये. आणि हा बघा रत्नागिरी हापूस, आणि साईज बघा आंब्याची केवढी होती. आणि ही तुम्हाला 2600 रुपयाला 4 डझन मिळतं. बघा आंबा बघा केवढा, साईज बघा केवढा, जवळजवळ 1/2 किलोच्या वजनापेक्षा जास्त असेल आंबा हा. 2600 रुपयाला 4 डझनची पेटी. बघा इकडे आहे मोसंबी, आणि ही तुम्हाला 60 रुपये किलोने मिळेल, पण पूर्ण होलसेलमध्ये. होलसेलच आहे इकडे सगळं, रिटेल तर कमीच दिसतं आहे मला. आणि 60 रुपये किलो आहे मोसंबी, पण हे पूर्ण 20 किलोचा क्रेट. आणि इकडे बघा, हा पण आहे हापूस आंबा, पण हा आहे आपला कर्नाटकचा हापूस आंबा. आणि हा तुम्हाला किलोवर मिळतो. आणि बघा कसं आहे हापूस आंबा, तुम्हाला जास्त फरक जाणवणार नाही. बघा हा बघा, तुम्हाला कोणी रत्नागिरी आहे, देवगड असं सांगितलं तुम्हाला जास्त काय कळणार नाही, याच्यामध्ये सगळं सारखंच वाटेल तुम्हाला. हे बघा आंबा बघा, हे बघा, तुम्ही आपला देवगडचा हापूस म्हणून पण हा आंबा घ्याल, पण इकडे आता दादांनी क्लिअरली सांगितलं आहे हा सर्व आहे तो कर्नाटकचा हापूस आहे. आणि हा तुम्हाला किलोवर मिळतो, 120 रुपये किलो. हे किती किलोची पेटी असेल दादा? बघा 12 ते 13 किलोची पेटी असेल, म्हणजे 10 प्लस, कमीत कमी 10 किलोची तर पेटी असेल, तुम्हाला तेवढी घ्यायला लागेल. हां 10+ आहे. बघा आंबा बघा कसा दिसतो, काही फरक वाटत नाही, आपला देवगड हापूससारखाच दिसतो, काहीच फरक नाही बघा. आणि हे बघा हे रत्नागिरी आहे बघा, थोडे जास्त पिवळे झाले तर असेच दिसतील ते पण. तुम्हाला ते रत्नागिरी म्हणूनच देतात. आणि हे आता म्हणून म्हणतो ना तुम्हाला की नक्की कुठला आंबा आहे ना, हे ओळखणं पण खूप मुश्किल झालं आहे मार्केटमध्ये. ओके, बॉक्समध्ये भरले, देवगडच्या ह्याच्यात भरलं, रत्नागिरीमध्ये भरलं की झालं रत्नागिरी हापूस 25 रुपयाच्या बॉक्समध्ये. आणि आपण घेऊन टाकतो देवगड रत्नागिरी आहे. बघा हे स्वतः जे आहेत गाळावाले ते पण म्हणतात, म्हणजे स्वतः हे विकणारे आहेत, डीलर आहेत, ते स्वतः फसतात. आपल्याला कधी समजा आपल्याकडे नसतं त्यावेळेस कोणी घरी पाहुणे वगैरे आले तर आपल्याला 2-3 पाहिजे असतील तर आपण घेतो, आपण 2 डझनचा बॉक्स. बरोबर, फसवत नाही, पण आपल्याला नाहीच कळत ना, काय कळणार आहे. बघा ना याच्यामध्ये आणि त्या आंब्यामध्ये मला तर काही फरक जाणवतच नाही आहे. आता ह्यांनी सांगितलं असं तो रत्नागिरीचा आहे, तो ओके रत्नागिरीचा आहे, देवगडचा आहे तर देवगडचा आहे, पण यांनी आपल्याला एकदम क्लिअरली सांगितलेलं की हा कर्नाटकचा आहे. आणि हा बदामी कसा किलो? हे 70 रुपये. बघा हा 70 रुपये किलो आहे, आणि तो 80 रुपये किलो आहे. बदामीचे दोन्ही पण. आपण थोडंसं ओके, बघा हे थोडंसं डागी असतो, आणि हा एकदम क्लिअर साफ आहे. हे बघा हा एकदम साफ आहे. आणि हा बघा हे थोडंसं एक नकळत डाग नसतो ॲक्च्युली, काढताना थोडंफार इकडे तिकडे होतं ना तेव्हाच असतं ते चिकाचं. हां चिकाचा डाग असतो, म्हणून 70 रुपये किलो आणि तो 80 रुपये किलो. तर ठीक आहे मित्रांनो, असं हे होतं आपलं APMC कल्याणचं फ्रूट मार्केट. आणि इथे लॉटमध्ये आंबेच आंबे, आणि बघितलं तुम्ही देवगड रत्नागिरीसोबत कर्नाटकचा हापूस पण बघितला. काही फरक जाणवत नाही आपल्याला कर्नाटक हापूस आणि देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूसमध्ये. त्यामुळे मी तर नक्की फसेन बोललो. त्यांनी सांगितलं असतं देवगड तर देवगड, रत्नागिरी तर रत्नागिरी, फसलोच असतो आंबे घेताना. त्यामुळे जो विश्वासू माणूस असतो तुमचा त्याच्याकडनंच घ्या. आता त्याही बघा, ते दादांनी क्लिअरली सांगितलं की ते स्वतः एवढे डीलर आणि इथे यांचं इथे गाडा आहे, ते स्वतः आंबे विकतात, आणि तरी ते म्हणतात की मी पण फसतो बाहेरून घेताना, समजत नाही. तर ठीक आहे, जे आहे ते आहे, जे फसवणारे फसवतील, जे खरं सांगणारे खरं सांगतात असं त्या दादांनी सांगितलं. बाकी ह्या मार्केटमध्ये बघाल तर लॉटमध्ये कलिंगड आहे, स्वतः आपण पाठीमागे बघा कलिंगड घेतले 10 किलो,
आणि आपल्याला 16 रुपये किलोने मिळालेले 10 किलो कलिंगड. आणि एक दादाची गॅरंटी आहे ना दादा? अच्छा बघा 100% चांगलेच मिळणार आहे. आता गाला नंबर काय आपला? बघा L19 पाठीमागे दिसतोय का? इथून आपण घेतलेत कलिंगड. त्यांच्याकडे आंबे पण आहेत आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं की डझनमध्ये पण दिलेत त्यांनी 750 रुपये डझननी देवगडचा हापूस दिलेला आहे. आणि मोठ्यामध्ये साईज मोठी होती. आणि इकडे आंबे, कलिंगड, टरबूज हेच लॉटमध्ये दिसले आणि आंबेच आंबे आहेत पुऱ्या मार्केटमध्ये. बाकीची फळं तर दिसलीच नाहीत. सफरचंद एकच ठिकाणी दिसलं, ते पण आपल्याला आफ्रिकन. बाकी डाळिंब राजस्थानी दिसले. बाकी संत्री मोसंबी तर समजा नाहीच आहे ऑलमोस्ट. सध्या गरमीचा सीझन चालू आहे त्यामुळे त्या सीझनमधली जी फळं अवेलेबल असायला हवी तीच आहेत. बाकी तुम्ही वाशी FMCला गेलात तर सगळ्या प्रकारची फळं मिळतात. इकडे थोडंसं फळांचं प्रमाण कमी असं मला वाटतं आहे, म्हणजे क्वांटिटीमध्ये नाही तर व्हरायटीमध्ये. आणि दादा सांगतोय की तुम्हाला फळांची व्हरायटी कमी दिसली असेल. संत्री मोसंबी पण येतो म्हणतो सकाळची, पण सकाळी 4:30ला हे मार्केट चालू होतं. ते दुपारी 1, 1:30 मॅक्झिमम 2 वाजेपर्यंत असतं. त्यानंतर हे ऑलमोस्ट वाईंडअप झालेलं असतं आणि आपल्याला लेट झालं इकडे यायला. आपल्याला 12 वाजता आपण इथं आलो होतो आणि आपण वाशीचं जे FMC मार्केट आहे ना त्या हिशोबाने आलो, कारण त्या वाशीचं FMC मार्केट या रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं. कधी पण जावा, सगळे फळं तुम्हाला अवेलेबल मिळतात. पण इकडे थोडासा असा इश्यू आहे, तुम्हाला सकाळीच यावं लागेल. म्हणजे 4:30-5 नंतर ते तुम्ही दुपारी 1च्या आतमध्ये, म्हणजे 1 पण नको, मी म्हणतो 10:30, 11 वाजे ते गिरे ना बघा 11 वाजेपर्यंतच या, म्हणजे तुम्हाला अजून पण फळं बघायला मिळतील. आता मेनली आपल्याला आंबे बघायचे होते तर आंबे मी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे दाखवले, रेट पण दाखवलेले आहे सर्व. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा कल्याण फळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.